नमस्कार, महाराष्ट्र टीव्ही 24 च्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये मी मानवी आपलं स्वागत करते। चला बघूया महाराष्ट्राच्या प्रमुख बातम्या। विधानसभा निवडणूकचा प्रचार जोमात सुरू असून यामध्ये राजकीय पक्षासह अपक्ष उमेदवारी आपला प्रचार जोमात करत आहे। अशातच गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रातून अपक्ष उमेदवार मनोज डोंगरे यांनी उमेदवारी भरली आहे। त्याचप्रमाणे या विधानसभाचा विकास झाला नसून या विधानसभा क्षेत्राचा विकास करण्यासाठी वेळ आली आहे। त्याचप्रमाणे लोकांनी नव्या चेहऱ्याला सुद्धा संधी द्यावी, तर या विधानसभेच्या विकासासाठी आपण अनेकदा आंदोलन सुद्धा केले आहे। त्यामुळे हा विधानसभेचा विकास व्हावा यासाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभा आहे आणि लोकांनी मला जिंकून देणार असा विश्वास अपक्ष उमेदवार मनोज डोंगरे यांनी व्यक्त केला आहे। गोरेगाव तिरोडा विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून विकास जो आहे तो खूप दूर आहे आणि त्या विकासासोबत जे आपण मागच्या वेळेस जो आंदोलन केले होते आणि लोकांसाठी लढण्याची जी इच्छा होती, मी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला पण मी राहिलो आहो, सदस्य राहिलो आणि त्या ठिकाणी अनेक विकासाची कामं केली। परंतु गोरेगाव क्षेत्रामध्ये फिरत असताना शेतकऱ्यांची, बेरोजगारांची, त्यासोबत महिलांची अवस्था आपण पाहिली आणि रोड रस्त्यांची अवस्था बघितली, तर या क्षेत्रामध्ये तसा काही त्या पद्धतीनं विकास झालेला दिसत नाही। आणि या कारणाने SC, FT आणि OBCसाठी आपण जो आक्रमक भूमिका घेऊन ज्या पद्धतीनं त्यांना न्याय मिळावा यासाठी कोणताही पक्ष असो, कुठलाही पक्ष आतापर्यंत समोर आलेला नाही आणि त्यामुळे कुठलाही पक्ष समोर येत नसल्यामुळे मी निर्णय घेतला की भाई यावेळेस आपण अपक्ष उमेदवारी टाकली आणि माझा निशाण जो आहे हा ट्रक आहे, 12 नंबरची बटन आहे आणि सर्वांना मी या निमित्तानं जाहीर करू इच्छितो की आपण सर्वांनी ट्रकच्या समोरची बटन दाबावी, जेणेकरून आपल्या क्षेत्राचा विकास घडेल आणि नवीन माणसाला संधी मिळेल। ज्या पद्धतीनं जुनेच लोक आतापर्यंत येत आहेत, जुन्या लोकांना चान्स देत आहेत, परंतु नवीन विकास घडवण्यासाठी, नवीन लोकांना जोडण्यासाठी, तळागाळातल्या लोकांसाठी काम करण्यासाठी गरज आहे आणि त्याची गरज मनोज डोंगरे भरून काढतील असं मला वाटलं आणि त्या निमित्तानं मी हा उमेदवारी अर्ज दाखल केला। लोकांपर्यंत जात आहो, लोकांचा विश्वास त्या निमित्तानं मिळत आहे आणि लोक खरंच माझ्या पाठीशी उभे राहतील असा या निमित्तानं विश्वास आहे। आज नांदेड शहरात शिवसेनेचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उद्योजक व व्यापारी यांची बैठक घेतली। त्यात त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांकडून व्यापारी यांना भेसडखोर आहेत असं म्हटलं। तसेच त्यांनी त्यांचा निषेध केला व हा महाराष्ट्र शेतकरी, व्यापारी व व्यावसायिकांच्यामुळे आर्थिक क्रांती करू शकला असे ते म्हणाले। व्यापाऱ्यांसोबत अतिशय चांगल्या पद्धतीची बैठक झाली। त्यांना देखील आवाहन केलं की सगळ्या व्यापाऱ्यांचा सन्मान हा महायुतीच्या सरकारनं कायमस्वरूपी केलेला आहे, आमच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे। पण उभाठ्याच्या लोकांनी जे व्यापाऱ्यांवर आक्षेप घेतलेले आहेत आणि 4 दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्रातले सगळे व्यापारी हे भेसळखोर आहेत अशा पद्धतीचं जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा जाहीरपणाने मी निषेध केला। शेतकऱ्यांमुळं, व्यापाऱ्यांमुळं आणि उद्योजकांमुळं महाराष्ट्रामध्ये आर्थिक क्रांती झालेली आहे। महाराष्ट्र जो आर्थिक क्रांतीच्या दृष्टीनं वाटचाल करतोय त्याच्यामध्ये या सगळ्या घटकांचा समावेश आहे। अशा व्यापाऱ्यांवर भेसळखोर हा शब्दप्रयोग वापरून टीका करणं हे फार निंदनीय आहे। शेवटच्या टप्प्यात प्रचार आलेला आहे, परंतु शेवटच्या टप्प्यातला प्रचार महायुतीच्या सरकारला पुन्हा एकदा प्रस्थापित करेल हा माझा 100% दावा आहे। शिवसेनेची किती जागा आहे? 23 ला करतील साहेब, आदित्य ठाकरे विषयी रामदास कदम म्हणतात की पुन्हा चौकशी करू। मला असं वाटतं की मला हा कोण काय बोललं याच्याबद्दल काय बोलायचं नाही, परंतु एक महत्वाची गोष्ट सांगतो की आदित्यजींना देखील ठाकरे कुटुंबाचा एक वारसा आहे। काल त्यांनी जे रत्नागिरीमध्ये येऊन बर्फाच्या लाद्यांवर आम्हाला टाकू अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे ते फार चुकीचं आहे आणि ह्याच्यातच मग टीका टिप्पणी होत असते। प्रत्येकानं संयम बाळगला पाहिजे। बर्फावर टाकणार म्हणजे काय, तुम्ही आम्हाला अटक करणार, बर्फावर टाकणार म्हणजे काय, बर्फावर टाकून मारणार असं त्याचा अर्थ आहे। आम्हाला हे सगळे ग्रामीण भागातले शब्द माहिती आहे आणि त्याच्यानंतर जर रामदासबाईंचा काय उद्रेक झाला मला माहित नाही, परंतु अशा पद्धतीचे वक्तव्य राजकारणामध्ये होऊ नये यामध्ये मी आहे। मी दाव्यानिशी सांगतो की संतोष बांगरज विधानसभेचे सदस्य असणार, आमदार असणार। खामगाव विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देवराव हिवराडे यांच्या प्रचारार्थ आज प्रकाश आंबेडकर यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान येथे सभा आहे। त्यानिमित्ताने आज बाळासाहेब आंबेडकर हे गौसे महाविद्यालयाच्या रंगणावर हेलिकॉप्टरने आले असता स्थिर पाहणी पथकांकडून त्यांच्याजवळ असलेल्या बॅगची पाहणी करण्यात आली।
जालना विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांची आज जालना शहरातील शनी मंदिर गांधी चमन मस्तगड मार्गे भव्य प्रचार रॅली काढण्यात आली। यावेळी गांधी चमन येथे गोरंट्याल यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले। जालन्यात आपल्याला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून जालन्याला भयमुक्त करण्यासाठी शेठ है तो सेफ है असा नारा देत जनतेच्या साथीने आपण निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केला आहे। बघा, माझा ग्रामीण मतदारसंघ आज कंप्लीट केलेला आहे आणि आजपासून शहरात मी प्रचार फेरी काढली आहे। आज संध्याकाळी एक फार मोठी सभा इथं आमचे भैया महावीर भैया ढक्का घेतात आहे आणि त्यासाठी आमचे नेते सचिन पायलट उपस्थित राहणार आहे। प्रचाराचा वेग आता सुरू होता, कारण 4 दिवस शिल्लक आहे। मला वाटतं की 18 तारखेला प्रचार संपणार आहे, 18 की 19ला, म्हणजे 3च दिवस आपल्या हातात आहे। ठीक आहे, मेहनत करतोय आणि जनतेची साथ आहे, निवडून येईल। लोक ओपन येत नाही, कारण एक भयपूर्ण वातावरण या लोकांनी केलेले आहे आणि दम धट्ट्या आता आम्हाला तर सोडा, कार्यकर्त्यांना सोडा, आता विजय सकलेच्या जे रामविचारचे पत्रकार आहे त्यांना दम आला, जगमित्रचे जे आमचे काय नाम भुतेकर त्यांनाही दम आला। माझ्यापेक्षा ज्यांना विजय सकलेचा नंबर असेल पत्रकाराचा किंवा जगमित्रीवाल्याचा नंबर असेल, आपण त्यांना विचारून बघा की हा काय काय दम देतो। अरे गुंडागर्दी वाढलेली आहे आणि याला भयमुक्त करावंच लागेल याला। आणि आज आम्ही तेच बोलतो, कैलास सेठ है तो सेफ है। कल्याण डोंबिवलीतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठी पोलीस कारवाई करण्यात आली आहे। कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरातील 8 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील 40 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी कल्याण पोलिसांनी ठोस पावले उचलली आहे। 8 पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा सुव्यवस्थेचे उल्लंघन करणाऱ्या आणि गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 40 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले। निवडणूक आचारसंहिता 15 ऑक्टोबरपासून जाहीर झाल्यापासून पूर्णपणे परिमंडळ 3 मध्ये आतापर्यंत आपण 40 जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांना हे केलेले हद्दपार केलेला आहे आणि त्याचप्रमाणे जवळजवळ 1400 असे जे लोक आहेत ते प्रतिबंधक कारवाई करण्यासारखे अशावरती आतापर्यंत केलेले। अजूनही आमच्याकडे जवळजवळ 300 ते 400 लोकांच्या वरती कारवाई करणं आमचं बाकी आहे, पण आतापर्यंत 40 गुंडांना आपण पूर्ण आपल्या झोन 3 मधून कल्याण डोंबिवलीमधून आतापर्यंत हद्दपार केलेला आहे। अजूनही त्याबद्दलची कारवाई सुरू आहे आणि ज्यांच्यावरती गुन्हे दाखल असतील अशा सर्व लोकांच्यावरती कारवाई करण्यात येईल। महायुतीचे हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार बाबूराव कदम कोहडीकर यांच्या प्रचारार्थ आज मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले। या बैठकीला हदगाव तालुक्यातील महायुतीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीमध्ये मंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। हदगावमध्ये महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम निवडून येतील आणि येत्या 23 तारखेला बाबूराव कदम कोहडीकर विधानसभेमध्ये निवडून आलेले सर्वांना दिसतील असा विश्वास यावेळी मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे। तुम्ही बघितलं असेल की पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला हजारो पदाधिकारी उपस्थित होते। हदगावमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये बाबूरावजी कदम निवडून येतील याचा पूर्ण विश्वास आम्हाला सगळ्यांना आहे आणि लोकसभेमध्ये जे काय आमचा थोड्या मतानं पराभव झाला त्याचा उत्तर आम्ही 100% विधानसभेमध्ये काढू। वानखेडे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे बाबूराव कदम यावेळी 23 तारखेला विधानसभेमध्ये निवडून आलेले आपल्या सगळ्यांना दिसतील। महाराष्ट्र टीव्ही 24 च्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये सध्या इतकंच। बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24।